थँक यू जीसस. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये तुला आम्ही धन्यवाद देतो. हालेलुया. तुझ्या पवित्र नावाची आम्ही स्तुती करतो. पुन्हा एकदा वरखेड गावामधून आम्ही सर्वजण गौरव तुला देत आहोत. आज आमच्यामध्ये उपस्थित आहे पवित्र आत्मा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज तू आमच्या हृदयाची पुन्हा एकदा भेट घे. तू आमच्या हृदयासंग बोल परमेश्वर. या शेवटच्या दिवसामध्ये आमचं अंतःकरण तयार कर प्रभू, तुझ्या गौरवासाठी, जीवन जगण्यासाठी. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना मागतो. आमेन. बोला येशू मसीह की. यावेळेस आपण आज गीत रत्नाच्या पुस्तकाकडे जाऊया. गीत रत्नाचं पुस्तक, त्याकडे आपण आज जाणार आहोत. गीत रत्नाचं पुस्तक हे शलोमोन राजाने लिहिलेलं आहे. शलोमोन राजा हा दाविदाचा मुलगा आहे आणि इस्रायल लोकांवर परमेश्वराने जे प्रेम केलं आहे किंवा प्रीती केलेली आहे, शलोमोन राजाने एका खेड्या गावामध्ये राहणार एक प्रेम जोडप्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं तुम्ही आम्ही पाहत आहे. किंवा खेड्या गावातील एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणी बरोबर त्याचं प्रेम त्याने या ठिकाणी या वचनातून प्रगट केलेलं आहे आणि त्याविषयी आज आम्ही पाहणार आहोत. चला काढूया माझ्या बरोबर गीत रत्नाचं पुस्तक, 3रा अध्याय, सॉरी 5वा अध्याय आणि वचन क्रमांक 8 आपण वाचूया. यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालून विनंती करीते की माझा वल्लभ तुम्हास आढळला तर त्याला सांगा, मला प्रेमज्वर लागला. अजून कोणीतरी माझा पाठीमाग देवाचं वचन. यरूशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालून विनंती करतो, माझा वल्लभ तुम्हास आढळला तर त्याला सांगा, मला प्रेमज्वर लागला आहे. तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. फार सुंदर वचन या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहत आहे. याचा अर्थ आहे किंवा मी तुमचा वर आहे, मी तुमचा पती आहे आणि मंडळी हे एक वधूचं दर्शक आहे आणि देवाचं आणि तुमचं किंवा माझं किंवा जगातील जेवढी मंडळी आहे ती ख्रिस्ताच्या वचनाचं जर पालन करत आहे, ख्रिस्ताच्या वचनाच्या पाठीमागे जर ती निघाली आहे, अनुकरण करून करणारी जर मंडळी असेल तर त्या ठिकाणी त्या मंडळीला वधू असं म्हटलेलं आहे किंवा नवरी असं म्हटलेलं आहे. आणि मग आम्हाला यातून समजून येतं की परमेश्वराचं प्रेम आणि मंडळीचं प्रेम या दोघांमधलं रिलेशन किंवा दोघांमधलं जे नातं आहे आज तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे. जगामध्ये तुम्ही आधी याविषयी 3रं प्रेम पाहतो, ते म्हणजे प्रेम प्रकरण किंवा 3rd क्लास प्रेम. आणि त्याच्या गोष्टी आम्हा प्रत्येकाला सगळ्या जणांना ठाऊक आहे. पण आत्मिक गोष्टीविषयी तुम्हाला आणि मला आज परीक्षण करण्याची गरज आहे. कारण देव तुमच्यावर आणि माझ्यावर खरं प्रेम करणारा आहे. म्हणा सगळेजण आमेन. देवाची प्रीती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अगदी खरी आहे आणि ज्या देवावरती तुम्ही आणि प्रेम करतो त्या देवानं तुम्हाला आणि मला शब्द दिला आहे की मी तुला कधी सोडणार नाही आणि मी तुला कधी टाकणार नाही. वचन 8 मध्ये म्हणतो किंवा देवाची वधू किंवा देवाची मंडळी
यरुशलेम मध्ये राहणाऱ्या स्त्रियांनो, आम्ही कुठं आहोत आज सगळेजण? आत्मिक विश्वासाने देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या कुटुंबामध्ये तुम्ही आम्ही आहोत. तर आज आम्ही हा विश्वास ठेवत आहोत की मी देवाची स्त्री आहे, मी देवाची वधू आहे, मी देवाची एक नवरी आहे. येशू मसीह की पुढे लिहिलं आहे, मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला. प्रियकर म्हणजे कोण? वल्लभ. वल्लभ म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. या ठिकाणी माझा वल्लभ जर दिसला तर त्याला सांगा की मी प्रेम विवळ झाले आहे. काय झाले आहे? म्हणा, प्रेम विवळ झाले आहे. कसं होतं प्रेम विवळ झाल्यानंतर मनुष्य? सांगा मला. एकदम घायाळ होतो, आतुरतेने त्या वराची वाट पाहणं आहे ना. त्यामध्ये आपण जगामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यातून दिसून येतात आम्हाला. तर देवाच्या वचनात लिहिलं आहे की वधूने किंवा मंडळीतील लोकांनी नेहमी स्वर्गीय पित्याच्या प्रेमामध्ये राहणं गरजेचं आहे. पण दुसरी गोष्ट आहे की मंडळीच्या लोकांनी सदैव प्रभूच्या उपस्थितीमध्ये जीवन जगणं गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या सहवासाशिवाय बिलकुल करमलं नाही पाहिजे. बरोबर आहे का? कंटिन्यू